नमस्कार. सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये दसऱ्यावरती निबंध पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पाहूया निबंध. दसरा. भारत देशामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी दसरा हा सण अत्यंत लोकप्रिय व मोठा सुद्धा आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवी भरभराट, प्रगती, उत्साह घेऊन येत असतो. कारण बरेच जण आपल्या नव्या उद्योगाची सुरुवात या दिवशीपासून करतात. कुणालाही नवीन काम सुरू करायचे असेल किंवा एखादे नवीन दुकान चालू करायचे असेल तर दसऱ्याच्या दिवसापासून चालू करतात. कारण दसरा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असणारा एक शुभ मुहूर्त आहे. हा सण प्रगतीचा प्रतीक असून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी नवीन कपडे, नवीन वाहनं, सोने, जागा खरेदी करतात. या दिवशी झेंडूची फुले व आपट्याची पाने आणून त्याचे तोरण बनवले जाते. हे तोरण दाराला बांधतात. घरोघरी सुंदर रांगोळी काढली जाते. वाहन, यंत्र, शेतीतील अवजारे यांना स्वच्छ धुवून झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात व त्यांची पूजा करतात. शाळेतील विद्यार्थी व ऑफिसमधील कर्मचारी आपल्या वह्या, पुस्तके, ऑफिसमधले साहित्य जसे की लॅपटॉप, कम्प्युटर यांची पूजा करतात. शाळेतील मुले आपल्या पाटीवर सरस्वती काढून त्या पाटीला पूजेमध्ये ठेवतात. दसरा या सणाच्या दिवशी आयुध किंवा शस्त्रांचीही पूजा केली जाते. दसरा हा सण असत्यावर सत्याची जीत म्हणून साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा सुद्धा आहेत. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. तसेच देवी दुर्गेने 9 दिवस महिषासुरासोबत युद्ध करून महिषासुराचाही वध याच दिवशी केला होता. म्हणून हा सण अधर्मावर धर्माची जीत म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी तर रामलीला दाखवून रावणाचे व महिषासूर राक्षसाचे पुतळे जाळले जातात. काही लोक फटाके वाजवून आपला आनंद या दिवशी साजरा करत असतात. या दिवशी बऱ्याच ठिकाणी गावगावची यात्रा उत्सव हे असतो. लोक याचा आनंद पुरेपूर घेतात. सर्वजण या दिवशी गोडाधोडाचा स्वयंपाकही करतात. या सणाच्या दिवशी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याची सुद्धा प्रथा आहे. दसऱ्याचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे दसऱ्याला आपट्याचे पानाचे महत्त्व खूप मोलाचे आहे. या आपट्याच्या पानाला या दिवशी सोन्याचे महत्त्व दिले गेले आहे. ही पानं एकमेकांना देताना सोनं घ्या व सोन्यासारखे रहा असेही म्हटले जाते. एकमेकांना पानं देण्याच्या या प्रथेलाच काही ठिकाणी शिलिंगण खेळणे असे सुद्धा म्हणतात. आपला प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही पौराणिक कथांचा संबंध असतो. या दशहरा शब्दाची निर्मिती म्हणजेच दशहरा किंवा दसरा हा शब्द दश म्हणजेच 10 आणि अहन या 2 शब्दांपासून बनला आहे. दसरा सणाच्या उत्पत्तीच्या विषयी बऱ्याच आख्यायिका आहेत. काहींच्या मतानुसार हा सण शेतीचा सण देखील आहे. दसऱ्याच्या सणाला सांस्कृतिक पैलू देखील आहे. भारत हा एक कृषीप्रधान म्हणजेच शेतकऱ्यांचा देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पीक पेरून धान्यरूपी धनाला आपल्या घरात घेऊन येतो. त्यावेळी त्याच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावर नसतो. या
आनंदाच्या प्रसंगी तो देवाची कृपा समजतो आणि त्याचा साक्षात्कार करण्यासाठी त्याला आवळतो, त्याची उपासना करतो. तर काही लोकांच्या मते हे रण यात्रेचे प्रतीक आहे, कारण यावेळी पावसाळा संपतो, नदीचा पूर देखील शांत होतो आणि धान्य साठवून ठेवले जाते. अशा या दसरा सणाच्या उत्पत्तीच्या विषयी बऱ्याच आख्यायिका आपल्याला माहिती आहेत. असा हा हिंदूंचा मुख्य व लोकप्रिय सण आहे. हा सण भारतीय संस्कृतीचा, वीरतेचा, शौर्याचा उपासक आहे. दसरा हा सण दरवर्षी आश्विन शुक्ल दशमीला साजरा केला जातो. खरंच हा सण आपल्याला अलौकिक आनंद देऊन जातो. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.